नमस्कार मंडळी, बघा आज मोक्षदा एकादशी आहे। मोक्षदा एकादशी ही मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची एकादशी आहे। या दिवशी आपण जर सेवा केली तर आपले जे पितर आहेत त्यांना मोक्ष भेटतो आणि त्यांना गती निर्माण होत असते। असंच आपल्या कुटुंबावर अनेक संकट येतात, समस्या येतात, त्या दूर करण्यासाठी आज मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे। आपल्याला काय करायचं, आपल्या निरांजनी किंवा कापूरदानी असेल ती घ्यायची आहे। निरांजनीवर आपल्याला खोबऱ्याचा तुकडा किंवा खोबऱ्याची वाटी असेल तरी चालेल, ते घेऊन आपल्याला शुद्ध गाईच्या गावरान तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जोही तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल किंवा साधा कापूर असेल तो बुडवायचा आहे आणि तो बुडवल्यानंतर ते आपल्याला खोबऱ्याचे जे वाटी आहे त्याच्यावर त्या खोबऱ्याच्या वाटीवर त्या 3 कापराचे वडी ठेवायचे आहे आणि त्यासोबतच अखंड 2 लवंगा ठेवायचे आहे आणि त्या प्रज्वलित करून आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला ओवाळायचं आहे। तुमच्याकडे ते नसेल तुम्ही देवाला देखील ओवाळू शकता आणि ओवाळताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणायचं आहे। बघा, हे जर तुम्ही केलं तर तुमच्या कुटुंबावरचे सगळे संकट दूर होतील, तुमच्या पितरांना मोक्ष लागेल आणि यानंतर तुम्हाला सगळं तुमची जी फॅमिली आहे पूर्ण कुटुंबातली आहे तुम्हाला त्यांना नमस्कार करायचा आहे। अतिशय साधी सोपी सेवा आहे, पण सर्वांनी नक्की करावी।